नमस्कार. आपण आज बनवणार आहोत मस्त असं हे गिलक्याचं भरीत. तुम्ही गिलक्याची भाजी खूप वेळा खाल्ली असेल, पण भरीत नसेल खाल्लं तर एक वेळ नक्की अशा पद्धतीचं भरीत तुम्ही नक्की ट्राय करा. हे भरीत खाण्यासाठी खूप चटपटीत होतं, बनवायला पण खूप सोपं आहे, झटपट तयार होतं आणि खूप टेस्टी लागतं. तुम्हाला हे बनवायला एकदम सोपं पडतं आणि कधी भाजीचा कंटाळा आला तर हे अशा पद्धतीने भरीत करून खायचं. तुम्हाला तर गिलक्याची भाजी खायचा कंटाळा आला किंवा कोणाला आवडतही नाही अजिबात गिलके, तर त्यावेळेस आपण अशी मस्त याचं भरीत करून दिलं तर खूप जण आवडीने खातात. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असतील, थोड्या जरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. गिलके स्वच्छ धुवून घेतलेले होते, त्यामुळे आता गिलके पटकन आपल्याला छान याचे कट करून घ्यायचे. याचे काप तुम्ही छोटे मोठे कसे करू शकता. एका याचे 4 भाग करूनही तुम्ही कट करू शकता किंवा तुम्ही अशी याला गोल गोल देखील बारीक पातळ कट करून घेऊ शकता. इथे अशा पद्धतीने मस्त अशा मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या आपल्याला आता वाफ काढून घ्यायची आहे याची. इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात अगदी थोडंसं एक अर्धा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की या फोडी टाकायच्या आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आहे तेलामध्ये. तेलामध्ये एकदम छान 1-2 मिनिट याला छान परतून घ्यायचं. तेलाच्या याच्यामध्ये लवकर मऊ होतात आणि परत ते वेळेस अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, कारण मिठामुळे लवकर मऊ होतात फोडी. फोडी एकदम छान अशा परतून घ्यायला लागले तुम्ही बघू शकता. यात आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं. एक अर्धा गिलासात मी थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एकदम बारीक गॅसवर ज्या फोडी आहेत त्या आपल्याला वाफ काढून घ्यायच्या आहेत. ते सॉफ्ट होतात आणि नंतर आपल्याला रगडायचे आहे. मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. या आपल्याला खलबत्त्यामध्ये मस्त अशा जाडसर ओबडधोबड ठेचून घ्यायच्या आहेत. ठेचते वेळेस परत यात थोडंसं मीठ टाकायचं, कारण थोडंसं मीठ टाकल्यामुळे हे मिरच्या लवकर ठेचल्या जातात. जास्त बारीक करायचं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला याचं ठेचून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल, खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील ओबडधोबड तुम्ही वाटून घेऊ शकता. इथे हे अशा पद्धतीने मी एकदम जाडसर वाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्याला काढून घ्यायचं आणि याच खलबत्त्यामध्ये आपल्याला ते गिलकं पण ठेचून घ्यायचं आहे. इथे गिलक्यात टाकलेलं पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. एखादा मिनिट आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं, म्हणजे जे आहे ते पण पाणी पूर्ण हे आटून जातं आणि फोडी पण गिलक्याच्या खूप छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त असं त्यातलं पूर्ण पाणी हे आटलेलं आहे. आता याला गॅस बंद करून द्यायचा आणि थोडंसं गार होऊ द्यायचं. गार झालेलं आहे, थोडंसं जास्त गार होऊ द्यायचं नाही. जास्त गार झालं तर ते कुठल्या जाणार नाही किंवा रगडल्या पण जाणार नाही. तुम्हाला हवं तुम्ही त्या कढईमध्ये देखील रगडून घेऊ शकता, पण मी ते मिरची कुटलेला खलबत्ता आहे म्हणून त्यातच रगडून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने ठेचून घ्यायचं, याला अजिबात जास्त कष्ट लागत नाही. ते एकदम छान पटकन असं हे बारीक होतं आणि एकदम आपल्याला त्याला एकदमच बारीक नाही करायचं, ओबडधोबडच ठेचून घ्यायचं याला पण. पद्धतीने मी गिलकं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, तुम्ही बघू शकता. एकदम जास्त जाडसर नाही आणि बारीकही नाही, अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आणि त्याला लगेच तडका करून घ्यायचा आहे. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यातच 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि मस्त असं याला तडका करून घ्यायचा आहे. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे आहे. मोहरी छान अशी तडतडलेली आहे, यात अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे ही छान फुलल्याच्या नंतर आपण ठेचून घेतलेला जो ठेचा आहे आबडधोबड तो टाकून घ्यायचा आणि मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. ठेचा हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्हाला तिखट कसं आवडतं त्या हिशोबाने टाकायचं आहे. मला कमी तिखट आवडत असेल तर थोडासा ठेचा मिरचीचं प्रमाण कमी करायचं आणि लसूण जास्त टाकायचं. लसूण जास्त टाकल्यामुळे याला खूप छान चव येते आणि ठेचा हा खूप टेस्टी चविष्ट होतो. ते परतून झाल्याच्या नंतर ठेचा परतून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलला. यातच आपल्याला ठेचून घेतलेलं गिलकं पण टाकून घ्यायचं आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे. ते छान असं गिलकं टाकून ठेच्यामध्ये मस्त परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. किती छान दिसायला लागलं, अगदी बघताच त्यांनी तोंडाला पाणी इतका छान दिसतोय आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो. आता इथे आपण 2 वेळा थोडं मीठ टाकलं होतं मिरची कुटताना आणि गिलकं वाफवताना, त्यामुळे आता अगदी तुम्हाला लागलं तर वरतून मीठ टाका, नाही लागलं तुम्ही या ठिकाणी टेस्ट करून बघायचं. जर तुम्हाला वाटलं की आपल्याला मीठ लागतं तर वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि नाही लागलं तर नाही टाकायचं. एकदम छान असं याला अगदी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा ठेचाच आठवण येईल, पण ही भरीत आहे आणि मीही तुम्हाला खूप वेळा मी ठेचा सांगितलं, कारण कोणालाही कन्फ्यूज होईल. खूप जण याला ठेचा देखील म्हणतात, पण आमच्याकडे भरीत म्हणतात आणि खूप टेस्टी होतं. मस्त असे गरम गरम भरीत आपल्याला भाकरी चपाती भातासोबत देखील तुम्ही हे खाऊ शकता.
तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.